नमस्कार. ही कचोरी पहा ना, अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे. अजिबात तेलात कुठेही फुटलेली नाही, सारण बाहेर आलेलं नाही. आणि ना कचोरीला पहा ना, अगदी वरती हलके-हलके लेयर्स देखील पडलेले आहेत. जेव्हा असे कचोरीला लेयर्स पडतात ना, तेव्हा समजावं आपल्याला अगदी छान अशी कचोरी जमलेली आहे. आता कचोरी एकदम स्वादिष्ट आणि चटपटीत तयार होण्यासाठी सारण जे आहे ना, ते चांगलं जमलं पाहिजे. त्यासोबतच कचोरी अजिबात तेलामध्ये न फुटावी, सारण बाहेर नको यायला. त्यामुळे जे कचोरीचं पीठ असतं ना, ते अगदी व्यवस्थित मळायला हवं. मस्त असं मऊ लुसलुशीत पीठ मळण्यासाठी 1-2 मी खास ट्रिक देखील सांगितलेल्या आहेत. आता ही कचोरी जी आहे ना, 2-3 दिवस मस्त अशी टिकते, अजिबात खराब होत नाही. आता बाजारामध्ये भरपूर सारा ताजा हिरवा मटार आलेला आहे. ताज्या हिरव्या मटारची अशा पद्धतीने एकदा कचोरी नक्की करून पहा. आज आपण भरपूर सारण घालून ही कचोरी तयार केलेली असल्यामुळे एकदम मस्त अशी चविष्ट तयार झालेली आहे. मस्त अशी खस्ता आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि हो, तुम्ही ही कचोरी ना सकाळी जरी बनवली आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना, तरी आहे तशीच मस्त अशी खस्ता आणि खुसखुशीत राहते, अजिबात नरम पडत नाहीत.